श्री महादेवांनी जो श्री मार्तंड भैरवाचा अवतार घेतला त्याच्याशी माझा विवाह झाला त्यावेळी मी किती आनंदात होते। मला पहिल्यांदा कळलं तेव्हा तर माझ्या शब्दांवर विश्वासच बसला नव्हता। मला श्री महादेव सोडून कोणाशीच विवाह करायचा नव्हता। तुम्ही म्हणजेच श्री महादेव आहात हे कळेपर्यंत मी किती अस्वस्थ होते। हे प्रभू, हे सर्व काय चालले आहे? मी म्हाळसा, आपल्याला माझा विसर पडला का? मला आपल्यापासून सगळे हिरावून घेत आहेत। आपण केवळ पाहत राहणार आहात का? याआधी मी आपल्याला सांगितले आहे की म्हाळसा दुसऱ्या कुणाची नाही होऊ शकत। प्राण गेले तरी। तुम्ही मला दिलेला सुवर्ण दर्पण, त्यात आपण प्रेमाच्या केलेल्या गुजर गोष्टी किती रम्य होत्या। ही भेट आम्ही कधीच विसरणार नाही। इतका काळ ते सगळं कुठेतरी हरवलं होतं, पण आता तुमच्या अवताराची कथा मला ऐकायला मिळणार आहे। तो क्षण कधी येतो याची मला हुरहुर लागली आहे। जणू काही माझ्या आयुष्यात तो क्षण पुन्हा येणार आहे। म्हाळसा, म्हाळसा, तुम्ही कधी आलात? किती हरवतंय स्वतःमध्ये। कितीही शोधलं तरी मला मीच सापडत नाही। म्हाळसा, मी तुझ्या सोबत आहे। कितीही संकट आली, कितीही कठीण परिस्थिती आली तरीही मी तुझ्या सोबतच असणार आहे। याचा अर्थ मला प्रथम स्मरण नाही झाले आणि माझ्या सवतीला प्रथम स्मरण झाले तरी तुम्ही मला सोडून जाणार नाही? म्हाळसा, या विषयावर बोलणे नीतीला धरून नाही। पण कशावरून तुम्ही तिच्याशी या विषयावर बोलत नाही? तुला विश्वास ठेवावा लागेल। तुझ्या पतीवर विश्वास नसेल, पण तुझ्या आराध्यावर तुला विश्वास ठेवायला लागेल। क्षमा असावी। माझ्या आराध्यावर इतके प्रेम आहे की मी शंका नाही घेऊ शकत। मग तू अशी का वागतेस म्हाळसा? तुला हे असं पाहणं मला अतिशय वेदना देणारं आहे। नाही, तू अशी नाहीस। मग कशी आहे मी? तुम्ही मला कधीच सांगितलं नाही। कशी आहे मी? मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे। हे काय आहे म्हाळसा? ह्या काही बोलून दाखवण्याच्या गोष्टी आहेत का? नाही। सांगा ना। हे
हे व्यक्त न करण्यातच सौंदर्य आहे. तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करणार नाही? बर, सांगतो. मी माझ्या म्हाळसेचं वर्णन करीन असं कधी मला वाटलंच नव्हतं. पण मला तुझं वर्णन करताना शब्दच सापडत नाहीत. जिला किती प्रेम करावं हे ठाऊक नाही ती म्हाळसा. स्वतःला जितकं शक्य आहे त्यापेक्षाही सर्व कक्षा ओलांडून प्रेम करते ती म्हाळसा. आराध्यावर जी रागावू शकते आणि त्याला शासनही करू शकते ती म्हाळसा. सगळी स्वप्न भंग पावली तरीही केवळ प्रेमामुळे ते बदलेल आणि म्हणून प्रेमावर विश्वास ठेवणारी आणि विश्वास ठेवायला लावणारी ती म्हाळसा. आराध्याला भक्ताची वेदना सलते पण तोही तिच्या अधीन होतो. तिच्या रागाला निमूटपणे सामोरा जातो कारण ती कोणी सामान्य स्त्री नाही तर ती म्हाळसा. म्हाळसा ज्याच्यावर प्रेम करते तो खंडोबा तिला संपूर्ण हवा आहे. पण तिला हे ठाऊक नाही की त्या खंडोबाने तिच्या प्रेमासाठी काय केलं आहे ते. म्हाळसा प्रत्यक्ष स्वप्नालाही भूल पाडणारं असं एक सत्य. ह्या रूपाचं ह्या खंडोबाला किती वेळ आहे हे केवळ खंडोबालाच ठाऊक आहे. म्हाळसाचे हे रूप पाहण्यासाठी साक्षात सांब सदाशिवालाही काही शतकं प्रतीक्षा करावी लागली आणि केवळ तिच्यासाठी कैलासातून इथे या डोंगर रांगांमध्ये संसार मांडला त्या वैराग्याने. म्हाळसाने केवळ संसार नाही केला तर आपल्या अपार प्रेमाने हा सभोवताल कवेत घेऊन ममत्वाने सांभाळलं चराचराला. स्वतःचं दुःख विसरून कुठल्या तरी बेसावत क्षणी दिलेल्या वचनासाठी आपलं प्रेम उधळून टाकणारी आणि आता विस्मरणाच्या जगात एकटी आहे ती माझी म्हाळसा.
अजा, तू केवळ बानूचा पिता आहेस म्हणून मी तुला ओळखत नाही. तू माझा भक्त आहेस म्हणूनही केवळ मी तुला ओळखत नाही, तर माझ्या या मनुष्य अवतारातील एक महत्वाचा काळ मी तुझ्या घरी व्यतीत केला आहे. त्यामुळे तू मला अत्यंत जवळचा आहेस आणि म्हणूनच तू मला अत्यंत प्रिय आहेस. देवा, आपण मला अचानक बोलावणं धाडलं? काही महत्वाचं कार्य आहे का? होय प्रधानजी, एक अत्यंत महत्वाचे कार्य तुम्हाला सांगायचे आहे आणि ते त्वरित व्हावे अशी माझी इच्छा आहे. बोला देवा. प्रधानजी, चंदनपुरीला एक सेवक पाठवा. हे आख्यान ऐकण्यासाठी अजामेळला मी जेजुरीत येण्याचे आमंत्रण देत आहे असे सांगा. देवा, आपण अचानक अजामेळला असं जेजुरीत बोलून घेण्याचं ठरवलं? होय प्रधानजी. आता या आख्यानात नारद मुनी माझ्या अवताराची कथा सांगणार आहेत आणि हे आख्यान अजामेळने ऐकावे अशी बानूची इच्छा आहे आणि मला देखील तसेच वाटते. देवा, आख्यान सर्वांपर्यंत पोहोचावं हे खरंय, परंतु मागे एकदा अजामेळ जेजुरीत आला असताना काय घडलं होतं हे आपण देखील जाणता. असे असताना तो पुन्हा जेजुरीत येईल का? प्रधानजी, अजामेळ माझ्या अत्यंत प्रिय अशा व्यक्तींपैकी एक आहे. त्याची माझ्यावर श्रद्धा देखील आहे. तो माझे म्हणणे कधीच नाकारणार नाही आणि त्याने यावे असे मला देखील अगदी मनापासून वाटते आहे. परंतु देवा, श्री म्हाळसा देवींना हे आवडणार नाही. प्रधानजी, बानू देखील माझी पत्नी आहे आणि तिच्या प्रती माझी काही दायित्व तर आहेतच. तेव्हा मी माझ्या दायित्वापासून दूर नाही जाणार. म्हाळसेला मी समजावे, मी हे का करतो आहे हे तिला देखील पटेल अशी माझी खात्री आहे. तेव्हा प्रधानजी, सेवकाकरवी निरोप घेऊन जाण्याची व्यवस्था करावी. होय देवा, आपण म्हणाल तसंच होईल. बानाई, 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 बंडोबा, अहो काय झालं असं वरडाया? तुम्ही बानाई आहेस का? नाही ना? वय बाजूला. बानाई, बानाई, अहो काय झालं सांगतायसा का? अहो लय आनंदाची बातमी आहे. मला बानाईच ना सांगायचं आहे. बानाई, 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 बंडोबा, अहो काय झालं वरडाया? बानाई, लय आनंदाची बातमी आहे. तुमच्या बाकडे देवांनी चंदनपुरीला एक सेवक धाडलाय बघा. म्हणजे तुमचं नाव आहे ना? अहो म्हणजे काय ते विचारतीया. हा, म्हणजे तुमच्या बासाठी देवानी आख्यान ऐकायला सांगावं धाडलाय बघा. खरं सांगतायसा? अहो बंडोबा, अहो काय झालं? म्या कशा बोलतायत बघा. म्या काय खोटा बोलतो हाय? माझ्या ऐकलं आहे ना तेच सांगाय आलोय तुम्हाला. वय मला बी लय आनंद झाला आहे बघा बंडोबा हे ऐकून. म्हणजे मी तुला म्हणलं नव्हतं का, मी देवासी सांगितल्यावर ते कधी बी नाही म्हणणार नाही. पण म्या काय म्हणतो बा, नाही तुमचं बा हाता आल्यावर हाता वाड्यावरच राहणार आहे ना? बंडोबा, अहो हे काय विचारणं झालं वय? आता त्याची पोरगी हातात राहती म्हणल्यावर त्यो बी राहणारच की. म्या तुम्हाला विचारलं आहे का? नाही ना? बा नाही तुम्ही सांगा. गडावरले काम असतील ना? व हा, होय होय, लय काम बाकी राहिलं ती. हा नाही मी येतो बघा. म्हणजे
बा हता आल्यावर गडावर येईल नव? का नाही यायचा? देवानी सांगावा धाडला हाय म्हणल्यावर येईलच की त्यो. आता झोपतूर तो हात येत नाही, तोवर काय बी सांगता येत नाही. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री खगाय नमः. ओम श्री आदित्याय नमः. ओम श्री भानवे नमः. हे सूर्यदेव, मी तुमची नेहमीच आराधना केली आहे. तुम्ही ऊर्जेचा स्रोत आहात. या सृष्टीचे तुम्ही प्राण आहात. सर्व जीवांच्या आत जे तेज आहे ते तुमच्यामुळे आहे. मी आज तुम्हाला अशी प्रार्थना करते की माझ्या सभोवती कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, मी कितीही अस्वस्थ झाले, तरी माझे तेज क्षीण होऊ देऊ नका. माझ्या आत जगण्याची जी दुर्दम्य इच्छा आहे ती तशीच राहू द्या. माझ्या मनाविरुद्ध काहीही घडलं तरी माझा संयम सुटतो आणि माझ्या तेजाचा क्षय होतो. हे सूर्यदेवा, माझी अशी प्रार्थना आहे की मला अक्षय ऊर्जा मिळावी.